सो कसे आहात सगळे? मजेत ना? सो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या क्लासवर. सो हा जो प्लॅटफॉर्म आहे किंवा हा जो व्हिडिओ आहे तो 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, जे 10वीसाठी खूप आतुरतेने तयारी करताय. ओके, सो त्यांसाठी हे सगळे सेशन्स आपण बनवलेत आणि आजचा सेशन देखील आपण त्यांसाठी बनवलाय. सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या क्लास बद्दल थोडीशी माहिती मी नक्की देईल. सो आपला क्लास हा जो प्लॅटफॉर्म आहे तो संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी आहे. प्रत्येक विद्यार्थी हा या प्लॅटफॉर्मवर शिकू शकतो आणि बऱ्यापैकी गोष्ट तो काय करू शकतो, समजून घेऊ शकतो. सो सगळ्यात महत्वाचं, आपल्या क्लासचे डेली 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह सेशन्स होतात. आठवड्यातून टोटल 4 दिवस, फ्रायडे, सॅटर्डे, संडे आणि मंडे असे 4 दिवस आपले डेली लाईव्ह सेशन्स होतात. सो फक्त व्हिडिओ पुरती माझ्यासोबत इंटरॅक्शन न होता आपण लाईव्ह सेशन मध्ये देखील इंटरॅक्ट करणार आहोत. लाईव्ह सेशन मध्ये देखील तुमचे डाऊट सॉल्व्ह होणार आहेत. लाईव्ह सेशन मध्ये पण तुम्ही तुमचे पर्सनल डाऊट्स, बाबा अभ्यास कसा करायचा, कशा रीतीने तुम्ही चांगले स्कोअर करू शकता, 95+ कसे जाऊ शकता, प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला सगळ्यात चांगला स्कोअर कसा करता येईल, या सगळ्यांबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण डेली लाईव्ह सेशन घेतो. डेली रिव्हिजन सेशन्स आपले होतात, ज्याच्यामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स रिवाइज करतो, आयएमपी क्वेश्चन्स रिवाइज करतो, एक्सरसाइज मधले कोणते प्रश्न येण्यासारखे पेपरला ते रिवाइज करतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण फ्री चॅप्टर वाईज पीडीएफ नोट्स प्रोव्हाइड केलेत, एक्सरसाइज सोल्युशन प्रोव्हाइड केलेत. ओके, सो प्रत्येक विद्यार्थ्याचा त्याचा फायदा झाला पाहिजे आणि फ्री असल्यामुळे प्रत्येकाने लाभ घेणं गरजेचं आहे. सो या सेशनची पीडीएफ नाही, तुम्हाला बाकी सगळ्या सेशनच्या पीडीएफ तुम्हाला जर पाहिजे असेल, त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम ग्रुप जॉईन करावा लागेल, व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुप जॉईन करावा लागेल, जेणेकरून तुम्हाला जे पण नोट्स अवेलेबल होतात, ते जे पण आपल्याला खूप चांगल्या रीतीने नोट्स अवेलेबल होतील, त्या सगळ्याचा आपल्याला फायदा उचलता येईल. ओके, जर तुम्हाला नोट्सचा एखादा व्हिडिओ बघायचा असेल आता चालू मध्ये, ओके, थोडासा, तर तुम्ही आय बटनवर क्लिक करू शकता. जे वरती तुमच्या स्क्रीनवर येत असेल त्या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही प्लेलिस्टला जाल. ओके, ज्या प्लेलिस्टला मी सायन्सचे प्रत्येक एक्सरसाइजचे सोल्युशन्स अपलोड केलेले आहेत, त्या एक्सरसाइजच्या सोल्युशन्स मध्ये ज्या पीडीएफ तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केले आहेत, त्या पीडीएफ तुम्हाला डायरेक्टली भेटणार आहे. म्हणजे ज्या पीडीएफ मी माझे सेशन्स बनवण्यासाठी वापरतोय, ते पीडीएफ तुम्हाला अतिशय फ्री ऑफ कॉस्ट मध्ये पडणार आहे, फ्री ऑफ कॉस्ट भेटणार आहे. सो सगळ्यात महत्वाचं ते नोट्स बघायला विसरू नका. सगळ्यात महत्वाचं सगळे व्हिडिओ बघा. आपले 2 प्लेलिस्ट आहे, संघर्ष आणि योद्धा. योद्धा मध्ये सगळे लाईव्ह सेशन्स जे मी मागे सगळ्या दिवसांपासून घेत आलोय लाईव्ह सेशन्स, ते लाईव्ह सेशन तुम्ही पुन्हा बघू शकता तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी. आणि सेकंड थिंग सगळ्यात महत्वाची म्हणजे संघर्ष प्लेलिस्टला आपण चॅप्टर वाईज प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्स आणि आन्सर्स अपलोड केलेले आहेत. ओके, सो प्रत्येक विद्यार्थ्याला विनंती आहे की प्रत्येक चॅप्टरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स बघायचे, त्यांचे सोल्युशन्स बघायचे, कारण प्रत्येक गोष्ट जी आपण अपलोड केलेली आहे ती आन्सर सहित अपलोड केलेली. ओके, आणि चॅप्टर वाईज एक्सरसाइज सोल्युशन तुम्हाला देखील त्याच्यामध्ये भेटणार आहोत. तर चला मग आजच्या सेशन्सला आपण सुरुवात करू. आजचा सेशन आपला जो आहे तो सायन्स पार्ट 2 रिलेटेड आहे. आपण सायन्स पार्ट 2 ची मध्ये चॅप्टर 1 हेरिडिटी अँड इव्होल्युशन मध्ये 2020 ची प्रश्नपत्रिका बघणार आहोत. ओके, सो परत एकदा शॉर्ट मध्ये आपल्याला काय बघायचंय, आपल्याला 2020 चा क्वेश्चन पेपर बघायचा आहे. 2020 चा क्वेश्चन पेपर मध्ये आपल्याला बघायचंय की सायन्स पार्ट 2 मधून, ओके, सायन्स पार्ट 2 मधून चॅप्टर 1 हेरिडिटी अँड इव्होल्युशन मधून किती मार्कचे क्वेश्चन आले होते. सो पीडीएफ मध्ये तुम्हाला नोट्स मध्ये व्यवस्थित क्लिअरली दिसत असेल, चॅप्टर 1 हेरिडिटी अँड इव्होल्युशन 2020. ओके, तर टोटल एकूण 4 मार्काचे प्रश्न आले होते. खूप महत्वाचं. ओके, सो 2020 साली हेरिडिटी अँड इव्होल्युशन मध्ये एकूण 4 मार्काचे प्रश्न आले होते. सो खूप महत्वाची गोष्ट ही सगळ्यांना समजलं पाहिजे. ओके, आणि जर तुम्हाला 2019 ची प्रश्नपत्रिका बघायची असेल की 2019 ला चॅप्टर 1 मधून नक्की किती मार्काचे प्रश्न आले होते, सो 2019 ला मी साईडला इथं लिहितो. सो 2019 ला टोटल 6 मार्काचे प्रश्न आले होते या लेसन मधून. ओके, जर तो तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल की 6 मार्काचे प्रश्न नक्की कोणते होते, आय बटनवर क्लिक करा. तुम्हाला वरती आय बटन डिस्प्ले झालेलं असेल. आय बटनवर गेल्यानंतर तुम्हाला 2019 चे 6 मार्काचे प्रश्न भेटतील आणि सोबत तुम्हाला त्याची पीडीएफ पण भेटणार आणि त्याचे आन्सर्स पण भेटणार आहे. ओके, सो व्हिडिओला जायला विसरू नका. क्लिअर इथपर्यंत? सो लगेच आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे जाऊ, जो पहिला प्रश्न आपल्याला 1 मार्काला दिसत आहे. ओके, सो 1 मार्काचा प्रश्न जो आलाय तो आलाय आपल्याला एमसीक्यू. 2020 सालीची प्रश्नपत्रिका, फर्स्ट लेसन हेरिडिटी अँड इव्होल्युशन. ओके, सो सगळ्यात महत्वाचा आपल्याला एमसीक्यू आलाय, बघू काय म्हणतो एमसीक्यू. सो फर्स्ट एमसीक्यू,
ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम मॉलिक्युल्स ऑफ डीएनए टू एमआरएनए. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितले, डीएनए च्या न्यूक्लिओटाइड्स मुळे जर एमआरएनए जर तुमचा बनत असेल, डीएनए पासून जर एमआरएनए जर बनवत असेल किंवा तुमची इन्फॉर्मेशन ट्रान्सफर होत असेल, याचा अर्थ ती प्रोसेस कोणती आहे? ती प्रोसेस आहे ट्रान्सक्रिप्शन. ओके, मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल 2019 मध्ये मी ह्या व्यवस्थित एक्सप्लेन केलंय. सो 2019चा व्हिडिओ पहिला बघायला नक्की जा. ओके, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक भेटेल किंवा आय बटनवर क्लिक केलं तरी तुम्ही 2019चा प्रश्न म्हणजे 2019चा व्हिडिओ बघू शकता, ज्याच्यामध्ये आपण 2019चे पेपर डिस्कस केलेले आहे चॅप्टर 1 चे. ओके, सो ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम अ मॉलिक्युल ऑफ डीएनए टू एमआरएनए, म्हणजे डीएनए वरची इन्फॉर्मेशन एमआरएनए ला जेव्हा आपण ट्रान्सफर करतो तेव्हा त्या प्रोसेसला आपण म्हणतो ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन आजपासून लक्षात ठेवायचं का? डीएनए पासून जर एमआरएनए बनत असेल याचा अर्थ प्रोसेसचं नाव आहे ट्रान्सक्रिप्शन. ओके, कारण बघा ट्रान्सक्रिप्शन मध्ये एमआरएनएचा उल्लेख होतो, ट्रान्सलेशन मध्ये तुमचा टीआरएनएचा उल्लेख होतो आणि ट्रान्सलोकेशन मध्ये आरएनएचा उल्लेख होतो. 3 प्रोसेस आहे, तुम्हाला माहित असेल तुमच्या चॅप्टर 1 मध्ये. सगळ्यात पहिली प्रोसेस आहे ट्रान्सक्रिप्शन, दुसरी प्रोसेस आहे ट्रान्सलेशन, तिसरी प्रोसेस आहे ट्रान्सलोकेशन. ओके, प्रत्येक आरएनएचा उल्लेख वेगवेगळ्या प्रोसेस मध्ये होतो. ओके, सो सगळ्यात पहिला प्रश्न क्लिअर आहे, 1 मार्क तुम्हाला भेटला. त्यानंतर आपण जाऊया आपल्या सेकंड प्रश्नाकडे, कारण 4 मार्काला आपल्याला मोजून 2च प्रश्न आलेले आहेत 2019 ला. ओके, वेटेज कमी झालं बघा, 19 ला 6 मार्क, 20 ला 4 मार्क. सो आता जो सेकंड प्रश्न आहे तो 3 मार्काला डायरेक्टली आलेला आहे. ओके, टोटल 3 मार्क्स. आधीचा प्रश्न 1 मार्काचा होता प्लस 1 मार्क, असे एकूण तुम्हाला किती मार्क भेटणार? तुम्हाला भेटणार 4 मार्क्स. म्हणजे अनालिसिस कळलं तुम्हाला? अनालिसिस समजेल आता, हळूहळू गोष्टी समजतात. ओके, नेक्स्ट व्हिडिओ आपला 2022 साठी येणार आहे. 21 ला पेपर झाले नव्हते. ओके, सो 2020 नंतर आपण जो नेक्स्ट व्हिडिओ बनवणार तो 2022 चा बनवणार आहे. ओके, आणि त्यानंतर 2023 चा. सो ते व्हिडिओ जर बघायचे असतील, ओके, कारण तुम्हाला प्रत्येक वर्ष कोणते किती मार्काचे प्रश्न आले, किती वेटेज आहे नक्की या लेसनचं, खरोखर वेटेज किती आहे का? कारण वेटेज देतात वेगळं, पेपरला येतं वेगळं. सो सगळ्यात महत्वाचं की प्रॉपर वेटेज किती आहे, नक्की कोणता प्रश्न विचारला होता, नक्की त्याचे आन्सर कसे लिहायचे होते, कोणते कीवर्ड्स त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट होते. सो ते सगळं जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला संघर्ष, ओके, संघर्ष नावाची जी प्लेलिस्ट आहे तिथे या सगळ्या गोष्टी भेटणार आहेत. त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकली आहे. आणि संघर्ष, जर तुम्हाला संघर्ष प्लेलिस्टला जायचं असेल तर आता तुम्ही स्क्रीनवर वरती बघू शकता आय बटन आलेला असेल, आय बटनवर क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्टली संघर्ष प्लेलिस्टला जाऊ शकता. ओके, समजलं इथपर्यंत? क्लिअर? ओके, आता आपण जाऊया सेकंड प्रश्नाकडे 3 मार्काचा. एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस. ओके, क्लिअरली आपल्याला एक एव्हिडन्सेस विचारलाय विथ एक्झाम्पल, म्हणजे संपूर्ण पुरावा आपल्याला सांगायचा आहे. एव्हिडन्सेस म्हणजे पुरावा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं एक्झाम्पल पण आपल्याला आन्सर मध्ये मेन्शन करायचं आहे. ओके, 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आपल्याला अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस पण सांगायचे आहेत आणि त्याचं एक्झाम्पल सांगायचं आहे. पहिला प्रश्न समजला पाहिजे. ओके, आन्सर आपण स्टार्ट करू. सो सगळ्यात पहिलं कीवर्ड जे आलेलं आहे ते कीवर्ड मला खूप महत्वाचं आलंय, सिमिलॅरिटीज. Anatomical evidences are similarity in the structure and anatomy between different organisms. ओके, म्हणजे सगळ्यात महत्वाचं की अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस काय, तर अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस म्हणजे तुमचे जे स्ट्रक्चर असतात, बॉडी स्ट्रक्चर असतात ते सिमिलर असतात. ओके, म्हणजे सगळ्यात महत्वाचं व्हॉट इन शॉर्ट आपण पहिला पॉईंट कसा लिहू शकतो, तर अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस आर द सिमिलॅरिटी इन द स्ट्रक्चर बिटवीन डिफरंट ऑर्गॅनिझम. म्हणजे वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये, वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्स मध्ये तुम्हाला जे स्ट्रक्चर भेटणार, त्यांच्या शरीराची रचना जी भेटणार आहे ती सिमिलर भेटणार आहे. ओके, पहिला पॉईंट क्लिअर झाला. सो अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस असं वेगळं काय नाहीये. सो अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस म्हणजे सिमिलॅरिटी. ओके, अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस म्हणजे सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटी म्हणजे सारखेपणा जो आपल्याला त्यांच्या बॉडी स्ट्रक्चर मध्ये दिसतो प्रत्येक वेगवेगळ्या प्राण्यामध्ये किंवा ऑर्गॅनिझम मध्ये. ओके, सो अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस हे स्ट्रक्चर रिलेटेड, कोणा रिलेटेड आहे हा टॉपिक? स्ट्रक्चर. ओके, लगेच नोट्स मध्ये इन्क्लूड करून घ्या. अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस हा स्ट्रक्चर रिलेटेड आहे आणि ते स्ट्रक्चर कसे असतात? ते स्ट्रक्चर असतात सिमिलर. येस, क्लिअर. सो स्ट्रक्चर कसे असतात? सिमिलर. त्यानंतर ओके, सेकंड पॉईंट आपल्याला बघायचं आहे. सेकंड पॉईंट काय सांगितलं आपल्याला? द हँड ऑफ अ ह्युमन. ओके, मानवाचा हात, हँड ऑफ अ ह्युमन. त्यानंतर फोर लेग ऑफ अ ऑक्स, पाय ऑक्सचे, बैलाचे. त्यानंतर फ्लिपर, फ्लिपर माहित असेल तुम्हाला, वेल, मासा आहे, वेल एक मासा आहे.
तो फ्लिपर म्हणजे त्याच्या जो मागचं टेल असतं त्याला आपण फ्लिपर बघतो. आणि हे फ्लिपर जे असतं ते तुम्हाला पाण्यामध्ये दिशा बदलण्यासाठी काम येतं. फोर लिम्स म्हणजे बॅट. बॅट म्हणजे सगळ्यांना माहित असेल वटवाघूळ. त्याचे फोर लिम्स म्हणजे त्यांचे पंख. अपियर डिफरंट अपियर डिफरंट सुपरफिशियली और मॉर्फोलॉजिकली. ओके, म्हणजे सगळ्यात महत्वाचं की ते दिसताना आपल्याला बाहेरून वेगवेगळे दिसतात. ओके, मानवाचा हात हा वेगळा आहे. ओके, फोर लेग ऑफ ऑक्स, बैलाचे जे पाय पुढचे ते पण वेगळे, त्यांचं स्ट्रक्चर वेगळे. फ्लिपर, मासाचं फ्लिपर सुद्धा स्ट्रक्चर वेगवेगळे. फोरलिम सुद्धा काय वेगवेगळं बॅटचं. सो हे सगळे डिफरंट दिसतात. डिफरंट म्हणजे मॉर्फोलॉजिकली, मॉर्फोलॉजिकली म्हणजे बाहेरून, आणि सुपरफिशियली म्हणजे त्यांची रचना देखील आपल्याला वेगवेगळी दिसते. पण सगळ्यात महत्वाचं ऑल्सो द फंक्शन ऑफ द स्ट्रक्चर. फंक्शन, फंक्शन म्हणजे त्यांचं कार्य, त्यांचं काम. सो ऑल्सो द फंक्शन्स ऑफ द स्ट्रक्चर इज डिफरंट इन डिफरंट अॅनिमल. एकदम क्लिअर गोष्ट सांगितली त्यांनी की यांचं फंक्शन सुद्धा प्रत्येक प्राण्यामध्ये वेगवेगळे. माणसाचे हात आपण भरपूर वेगवेगळी कामं करण्यासाठी वापरतो. फोरलेग बैलाचा आपण चालण्यासाठी वापरतो. फ्लिपर बाबा पाण्यामध्ये दिशा बदलण्यासाठी वापरते. फोरलिम्स आपण बॅट उडण्यासाठी किंवा थांबण्यासाठी वापरतात त्या गोष्टी. ओके, बसण्यासाठी वापरतात. सो या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात की त्यांचे फंक्शन सुद्धा देखील काय वेगवेगळे. पण त्यांच्यामध्ये देर इज अ सिमिलॅरिटी. ओके, सिमिलॅरिटी ऑफ द स्ट्रक्चर ऑफ द बोन्स अँड बोनी जॉईंट्स. येस, हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे फोर्थ वाला. ओके ओके, सगळ्यात महत्वाचं बघा, तुम्ही सगळे एक्झाम्पल्स घेतले, हँड घ्या, फोरलेग घ्या, फ्लिपर घ्या, फोरलिम्स घ्या, चारही एक्झाम्पल घ्या. चारही एक्झामचं स्ट्रक्चर वेगळे. मानता काय नाही मानत, सगळ्यांना माहिती स्ट्रक्चर वेगळे. येस, बाहेरून सगळं वेगळं दिसते. स्ट्रक्चर पण वेगळे आणि त्याचं फंक्शन पण काय डिफरंट. स्ट्रक्चर पण डिफरंट आहे आणि फंक्शन पण काय त्यांचं डिफरंट. पण त्यांच्यामध्ये कॉमन गोष्ट जी आहे ती आहे स्ट्रक्चर ऑफ अ बोन्स. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट. ओके, फोर्थ पॉइंट मध्ये आपल्याला तो दिसतो. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे की आपल्याला स्ट्रक्चर ऑफ बोन्स व्यवस्थित त्यांचे क्लिअरली समजतात. ओके, त्यांचे स्ट्रक्चर ऑफ बोन्स सिमिलर आहे. त्यांचे बोनी जॉईंट सिमिलर आहे, म्हणजे दोन हाडं त्यांची त्याच प्रकारे जॉईन झालेली आहेत जे बाकीचे हाडं जॉईन झाली. म्हणजे बाकीच्या सगळ्या प्राण्यांमध्ये, आपल्यामध्ये पण, इतर प्राण्यांमध्ये पण जे स्ट्रक्चर ऑफ बोन्स आहेत, जे हाडांचा आकार आहे, जे हाडांचे जॉईंट्स आहेत, ते सगळे सारखे. दिस सिमिलॅरिटी इंडिकेट दॅट एनिमल्स इव्हॉल्व फ्रॉम अ कॉमन एन्सिस्टर. एन्सिस्टर म्हणजे पूर्वज. ओके, म्हणजे हे सगळे जे प्राणी जन्माला आले त्या पृथ्वीवर त्यांचं कदाचित एन्सिस्टर एकच असावं. एन्सिस्टर म्हणजे त्यांचे पूर्वज एकच असावे. ओके, सो परत एकदा आपण काय करू, थोडंसं खाली व्यवस्थित समजून घेऊ प्रत्येक पॉईंट. नक्की अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस 3 मार्कामध्ये काय लिहायचंय आणि नक्की अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस काय. ओके, सो आता आपण क्लिअरली समजून घेऊ. टॉपिकला सुरुवात करतो आपण. अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस. अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस. ओके, सगळ्यांनी व्यवस्थित लिहून घ्यायचं. अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस काय. सो अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस काय, तर हे सिमिलॅरिटी, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये काय लिहायचं, सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटी आहे. सिमिलॅरिटी कशामध्ये आहे, सिमिलॅरिटी आहे स्ट्रक्चर मध्ये. ओके, स्ट्रक्चर कोणते, नक्की कोणत्या स्ट्रक्चरवर सिमिलर आहे, तर तुमचे बोन्स. बोन्सचं स्ट्रक्चर काय सिमिलर आहे. दुसरं जो जे सिमिलर आहे ते काय, ते आहे बोनी जॉईंट्स. ओके, 1 सेकंड. बोनी जॉईंट्स याचा अर्थ काय होतो, बोनी जॉईंट्स म्हणजे तुमचे बोन्स जे जॉईंट झालेत त्यांना. ओके, जॉईंट्स. सो सगळ्यात महत्वाचं अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस मध्ये तुम्हाला क्लिअरली समजून घ्यायचंय की अॅनाटॉमिकल हा वर्ड जो रिलेटेड आहे तो सिमिलॅरिटी सोबत आहे. सिमिलॅरिटी कोणाचं आहे, सिमिलॅरिटी आहे स्ट्रक्चरचं. आणि स्ट्रक्चर कोणते, तर बोन्सचे. म्हणजे प्रत्येक प्राण्यामध्ये, प्रत्येक ऑर्गॅनिझम बोन्सचे स्ट्रक्चर सेम आहे, सारखे. आणि दुसरी गोष्ट जी सारखी आहे ती आहे बोनी जॉईंट्स. ओके, म्हणजे बोनी जॉईंट्स देखील काय आपले सारखे. याच्यावरून एक सिद्ध होतं की जो थर्ड पॉईंट तुम्हाला व्यवस्थित लिहायचा तो म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनिझम हा कॉमन एन्सिस्टर असणार आहे त्याला. कॉमन एन्सिस्टर्स. ओके, हे लक्षात आलं पाहिजे. आणि हे ज्याला लक्षात येईल त्याला बऱ्यापैकी गोष्ट समजेल. ओके, सो सगळ्यात महत्वाचं की कॉमन एन्सिस्टर. एन स्पेलिंग एन्सिस्टरची व्यवस्थित लक्ष ठेवा. सो कॉमन एन्सिस्टर्स. ओके, सो अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस मध्ये सिमिलॅरिटी लिहायचे. सिमिलॅरिटी दोन गोष्टींची आहे आणि याच्यावरून एक क्लिअर होतं की जर आपल्यामध्ये सारखेपणा आहे याचा अर्थ आपण कॉमन एन्सिस्टर्स म्हणजे आपल्या सगळ्यांचे कॉमन एन्सिस्टर्स असू शकतात. ओके, क्लिअर झालं. अशाच प्रकारे जर तुम्हाला कॉन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्यायचे असतील, बऱ्यापैकी सोप्या पद्धतीने जर शिकायचं असेल, तर आपल्या क्लासला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण प्रत्येक लाईव्ह सेशन घेत असताना तुम्हाला नोटिफिकेशन युट्यूब कडून नक्की येणार. ओके, सेकंड थिंग, मी नवीन व्हिडिओ जर अपलोड केला माझ्या बाजूने, तो मोटिवेशन रिलेटेड असेल, तो तुमच्या करिअर रिलेटेड असेल, तो स्ट्रॅटेजी रिलेटेड असेल, कशा प्रकारे तुम्ही प्रत्येक विषयाला
हाताळू शकता, त्याच्यामध्ये चांगला स्कोर करू शकता. सो सगळ्यात महत्वाचं की ही पहिली गोष्ट तुमच्या डोक्यात ठेवा की आपण स्कोर चांगला करण्यासाठी आपल्याला बरंच काही करावं लागतं. ओके. सो जर माझ्या काही स्ट्रॅटेजीज तुम्हाला वापरायच्या असतील किंवा मी कशा प्रकारे 10वीची तयारी केली हे जर ऐकायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करून चॅनलला ठेवावं लागणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॅनल सगळ्यांसोबत शेअर करा. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं आपण 2019चे क्वेश्चन्स बघितलेत, 2020चे या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट केलेत आणि नेक्स्ट व्हिडिओ आपला जो असणार आहे तो 2022चा असणार आहे. सो तो व्हिडिओ बघायला विसरू नका. कारण याच्यावरून तुम्ही स्वतः अॅनलाइज करू शकता की मला नक्की अभ्यास कोणत्या कॉन्सेप्टचा करायचा आहे. लक्षात. आणि लाईव्ह सेशनला यायला विसरू नका. आपल्या फ्रेंड्सला पण आणायला विसरू नका, कारण लाईव्ह सेशन मध्ये आपण खूप चांगले कॉन्सेप्ट लाईव्ह पद्धतीने करतो, जेणेकरून तुम्हाला पण एक इंटरॅक्शन वाढतं आणि तुमच्या लाईव्ह सेशनमुळे बराच स्कोर तुमचा इम्प्रूव्ह होतो. ओके. कारण मी टॉपरचे क्वेश्चन पेपर्स पण या चॅनलवर घेऊन येणार आहोत. हँडरायटिंग कशी ठेवायची, ज्यांची हँडरायटिंग खराब आहे तर पेपरची स्टँडर्डिटी कशी वाढवायची, पेपरला स्टँडर्ड कसं बनवायचं हँडरायटिंग चांगली नसताना देखील, तर त्या पण गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहोत. संपूर्ण कंपॅरिझन सगळं दाखवणार आहोत. बोर्ड्स मध्ये कसे स्ट्रॅटेजी वापरून तुम्ही हाय स्कोर करू शकता बेसिक नॉलेजवर. सो ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला वेळेत पाहिजे नसतील तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेअर करणे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा. जेवढे पण 10वीला आहेत तुमच्या घरात, तुमच्या शाळेत, तुमच्या फ्रेंड्स मध्ये सगळीकडे शेअर करा. तुमच्या क्लासमध्ये सगळ्यांसोबत शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ प्रत्येक जणापर्यंत पोहोचेल आणि प्रत्येक जणाला त्याचा फायदा होईल. ओके. सो थँक यू व्हेरी मच.